या अगोदरच्या व्हिडिओमध्ये रोटेशनल डायनॅमिक्स मधील कोनिकल पेंडुलम इथपर्यंत आपण आलेलो होतो. कोनिकल पेंडुलमचं एक्सप्रेशन अगोदरच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट झालेलं आहे. आज या व्हिडिओमध्ये रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकमधील पुढचं आर्टिकल कंप्लीट करायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे. ते म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशन. वर्टिकल सर्क्युलर मोशन. वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये याचे दोन टाइप्स आहेत. टू टाइप्स ऑफ वर्टिकल सर्क्युलर मोशन that are, the first type is not controlled by or not totally controlled by gravity, and B, totally controlled by gravity. Totally controlled by gravity. असे दोन प्रकार आहेत. वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये टोटली कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी अँड नॉट टोटली कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी असे दोन प्रकार आपल्याला या वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मिळतात. वर्टिकल सर्क्युलर मोशन याचा अर्थ, एक आपण दोरा घेतला आणि त्या दोऱ्याला एक स्पेरिकल बॉब अटॅच केला आणि तो वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये उभ्या स्थितीनं अशा पद्धतीनं फिरवला. ही जी पोझिशन आहे त्याला आपण वर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतो. when the bob or any object or any body or the particle revolves in a vertical circular motion, therefore it has a tension, velocity, also force acted on the bob at different positions. आता हा जो पार्ट आहे तो सगळा आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे. त्यामधील पहिल्यांदा सुरुवात करू आपण. पॉइंट मास अंडरगोइंग वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. पॉइंट मास अंडरगोइंग वर्टिकल सर्क्युलर मोशन under gravity. Point mass undergoing vertical circular motion under gravity. याच्यामध्ये दोन केसेस आहेत. त्यामधील फर्स्ट केस मास टाइड टू अ स्ट्रिंग. यामध्ये दोन केसेस आहेत. त्यामधील पहिली केस मास टाइड टू अ स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे दोरा. आपण एक मास असलेली वस्तू किंवा स्पेरिकल बॉब हा एका दोऱ्याला कनेक्ट करून तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवला, त्यावेळेला काय होते याचं एक्सप्रेशन इथं कंप्लीट करायचं आहे. आपण इथे एक डायग्राम काढू. अगोदर मी एक दोरा घेतोय किंवा इथं डायग्राम दाखवतो तुम्हाला. या ठिकाणीच काढतोय. हा एक सर्क्युलर पाथ काढतोय आणि या सर्क्युलर पाथ मध्ये इथं एक दोरा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय अशा पद्धतीने आपण दाखवतोय. याचा हा सेंटर आहे. या सेंटरला इथं एक आपण बॉब और पार्टिकल कनेक्ट केलेला आहे आणि तो या पोझिशन मध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. अशा पोझिशन मध्ये फिरत असताना त्याच्यावर असलेली वेलॉसिटी प्रत्येक पोझिशनला किती असते त्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. त्यामध्ये हा एक पॉइंट, हा दुसरा, इथं 3 आणि 4. मास टाइड टू अ स्ट्रिंग. मास हा त्या दोरीला टाईट करायचा आहे, ताणायचा आहे, कनेक्ट करून अशा पद्धतीनं फिरवायचा आहे. त्यावेळची जी पोझिशन आहे त्याला आपण मास टाईड टू अ स्ट्रिंग म्हणतो. इथं काय होते बघा, a bob tied to a massless inextensible
a bob tied to a massless, inextensible and flexible string bob describes a vertical circular motion and string rotates in a vertical plane. या ठिकाणी ज्या वेळेला दोरी ही एखाद्या मास बॉडीला किंवा एखाद्या स्पेरिकल बॉडीला कनेक्ट केलेली असते त्यावेळेला ती बॉडी आणि दोरी या दोन्ही कोणत्या तरी मोशन दाखवितात. त्यामध्ये बॉब टाइड टू अ मासलेस, इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल स्ट्रिंग बॉब डिस्क्राइब्स द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हा जो बॉब आहे तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन दाखवितो आणि दोरा जो आहे म्हणजे या दोऱ्याची पोझिशन व्हर्टिकल प्लेन मध्ये फिरत असलेलं दाखवतं. आता मास टाइड टू अ स्ट्रिंग मध्ये आपण डायग्राम अगोदर कंप्लीट करूयात. हा जो पॉइंट आहे या पॉइंटला ए पोझिशन म्हणायचं, याला बी पोझिशन किंवा पोझिशन ॲट पॉइंट ए और अप्पर पॉइंट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतानाचा सर्वात वरचा पॉइंट, हा बिलो पॉइंट, लोअर पॉइंट त्यालाच डी पॉइंट म्हणूयात. आणि इथं आपण सी घेतलं, याला डी घेतलं. या ठिकाणी ए बी, ए हा अप्पर पॉइंट आहे, बी हा लोअर पॉइंट आहे, सी आणि डी हे मिडल पॉइंट आहेत. आता पार्टिकल और बॉडी रिव्हॉल्व्स इन अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन या पोझिशन मध्ये फिरत असताना ही त्याची रेडियस असेल. R is the radius of this circular path or length of the string. बॉडी ही या पोझिशन मध्ये फिरत असताना बॉडी इथून इथं गेली त्यावेळेला ही रेडियस तेवढीच मिळते, त्याची हाईट तेवढीच मिळणार आहे. इथून ज्या वेळेला इथं जाईल त्यावेळेला हे डिस्टन्स जे असेल ते म्हणजे टोटल डिस्टन्स हे आर आहे, हेही आरच असणार आहे. याला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधली ही डायग्राम म्हणतो. याच्यामध्ये tension acting on the bob or particle at a point A and B has different. Also C and D are same. याच्यावर जे टेन्शन आहे ते बी पॉइंट वर वेगळं आहे, ए पॉइंट वर वेगळं आहे. तो पार्टिकल या पोझिशन मध्ये जर या डायरेक्शन मध्ये फिरत असेल तर लक्षात ठेवायचं कोणत्याही बॉडीवर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल त्यावेळेला इथं आल्यानंतर या बॉडीचं जेवढं वेट आहे ते वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला, खालच्या डायरेक्शनला ओढलं जातं. द वेट mg acted in downward direction, that is mg. Also the tension on the string has in downward direction, the tension is Ta, but the tension at higher point or topmost point, that tension is 0. कोणत्याही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये बॉडी ही अप्पर पॉइंटला आली, टॉपमोस्ट पॉइंटला आलेली असेल तर त्या ठिकाणाचं टेन्शन हे 0 असतं. आता ही बॉडी इथून इकडे येणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. या ठिकाणी आल्यानंतर इथं त्या बॉडीचं वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला काम करतं. mg इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. द टेन्शन ॲट अ पॉइंट बी इज इन अपवर्ड डायरेक्शन. इथं टेन्शन डाऊनवर्ड डायरेक्शनलाच आहे पण बी पॉइंटला टेन्शन हे अपवर्ड डायरेक्शनला असेल. याला आपण टेन्शन ॲट अ पॉइंट बी असं म्हणतोय. दोन्ही ठिकाणाचं टेन्शन हे डायरेक्शन वेगवेगळ्या आहेत. आता इथं TD इज इक्वल टू 3mg प्लस TA. इथं मिळणारी जी किंमत असते ती किंमत TD इज इक्वल टू 3mg प्लस TA एवढी असते. एवढीच किंमत इथं असणार आहे. सी पॉइंटला TC इक्वल टू TD असतो, या पॉइंटला TC इक्वल टू TD असतो, पण बी पॉइंटला त्याची किंमत ही 6mg प्लस TA असते किंवा TB इज इक्वल टू 6mg प्लस TA एवढी किंमत असते. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये कोणताही पार्टिकल, कोणतीही बॉडी जर फिरत असेल तर त्याच्या हायेस्ट पॉइंटला, टॉपमोस्ट पॉइंटला टेन्शन 0 मिळत असतं.
बॉटम पॉइंटला टेन्शन त्यापेक्षा वेगळं आहे, म्हणजे TB इज इक्वल टू 6 mg प्लस TA एवढी किंमत मिळते. सी आणि डी पॉइंटला टेन्शन हे मिडल पॉइंटला आहेत. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असताना टॉप पॉइंट, बॉटम पॉइंट आणि मिडल पॉइंट. मिडल पॉइंटचे टेन्शन हे TC आणि TD सेम असतात. त्याच्या किमती या 3 mg प्लस TA एवढ्या असतात. आता इथं ॲट एनी पोझिशन, कोणत्याही पोझिशन वरती, कोणत्याही ठिकाणी फोर्स ऍक्टेड ऑन द बॉब हॅज डिफरंट. कोणत्याही पोझिशनला फोर्सची किंमत ही वेगवेगळी मिळते, डिफरंट मिळते. आणि ती किती मिळते ते आपल्याला इथं पुढं काढायचं आहे. वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड्स अँड द फोर्स ड्यू टू टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग. या ठिकाणी याची वेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. द फोर्स ऍक्टिंग ऑन ऑर द टेन्शन ऍक्टिंग ऑन द स्पेरिकल बॉब ऑर द पार्टिकल हॅज डिफरंट ॲट डिफरंट पोझिशन्स. मग टॉपमोस्ट पॉइंटला काय होते, बॉटम पॉइंटला काय होते, किती किंमत मिळते आणि मिडल पॉइंटला त्याची किंमत किती मिळते हे आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. त्यासाठीचा मी पहिला पॉइंट घेतो इथं, अप्पर पोझिशन. अप्पर पोझिशन और अप्पर मोस्ट पोझिशन. फर्स्ट पॉइंट मध्ये अप्पर मोस्ट पोझिशन. अप्पर मोस्ट पोझिशन. अप्पर मोस्ट पोझिशन कोणती आहे या ठिकाणाची, ॲट पॉइंट ए. ए हा पॉइंट म्हणजे अप्पर मोस्ट पोझिशनचा पॉइंट असेल इथला. मग ए पॉइंटला टेन्शन 0 आहे, आपल्याला त्याची वेलॉसिटी काढायची आहे. व्हेन द पार्टिकल इज इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, देअरफॉर ज्यावेळी पार्टिकल हा अशा पद्धतीनं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो त्यावेळेला इथं या ठिकाणी या ए पॉइंटची वेलॉसिटी काढायची. वेलॉसिटी ॲट पॉइंट ए. टेन्शन तरी 0 आहे हे माहित आहे आपल्याला. TA इज इक्वल टू 0. TA ची किंमत 0 असताना आपल्याला वेलॉसिटी काढण्यासाठी वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे. वेलॉसिटी काढण्यासाठी इथं टेन्शन 0 आहे त्याच्यावरून त्याची वेलॉसिटी काढायची आणि वेलॉसिटी काढण्यासाठी टेन्शन आणि वेट या दोन्ही कोणत्या डायरेक्शन मध्ये आहेत याचा विचार आपल्याला करावा लागतो आणि त्यावरून फॉर्म्युला मिळवायचा आहे. mg प्लस TA, mg प्लस TA इज इक्वल टू mva स्क्वेअर अपॉन r. इथं ज्यावेळी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये तो ऑब्जेक्ट फिरत असतो त्यावेळेला या बॉडीचं वेट आणि त्याच्यावर असलेलं टेन्शन हे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहेत आणि त्या दोन्ही किमती डाऊनवर्ड डायरेक्शनला आहेत, म्हणजेच mg प्लस TA येणार आहे. जेवढं डाऊनवर्ड डायरेक्शनचं फोर्स आहे तेवढंच फोर्स हे अप या डायरेक्शनला असेल, अपवर्ड डायरेक्शनला आहे. आणि ते फोर्स म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स असतं. त्यामुळे इथं mv स्क्वेअर अपॉन r घ्यावं लागतं. ए पोझिशनचा आहे म्हणून आपण mva स्क्वेअर अपॉन r घेतो. आता या ठिकाणी या TA ची किंमत माहीत आहे, ती किंमत इथं ठेवली. mg प्लस 0 इज इक्वल टू mva स्क्वेअर अपॉन स्मॉल r. इथं आपल्याला वेलॉसिटी ॲट पोझिशन ए और अप्पर मोस्ट पोझिशन ए काढायचं आहे. इथं आपल्याला VA स्क्वेअर म्हणजे VA ची किंमत काढायची. R आणि M इकडच्या बाजूला राहिलेली टर्म आपण लिहूयात. mg इज इक्वल टू mVA स्क्वेअर अपॉन स्मॉल r. देअरफॉर VA स्क्वेअर इक्वल टू VA स्क्वेअर ची किंमत काढायची. हा R इकडं आणला किंवा अगोदर आपण M ला M कॅन्सल करूयात. हा R इकडं आणला तर काय होईल, R इंटू G होईल आणि VA इज इक्वल टू अंडर रूट RG. द वेलॉसिटी ॲट पॉइंट A इज अंडर रूट RG. या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये
पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये, बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असते त्यावेळेला टॉपला आल्यानंतर या ठिकाणाचं टेन्शन 0 असतं, पण त्याची व्हेलॉसिटी ही √rg एवढी असते. √rg म्हणजे त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची रॅडियस, व्हर्टिकल सर्क्युलर पाथची रॅडियस आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या दोन्हीचा गुणाकार आणि त्याचं स्क्वेअर रूट. येणारी किंमत म्हणजे अप्पर मोस्ट पॉइंटची व्हेलॉसिटी असते. खूप सोपा आहे, काही अवघड नाही. बघा आपण इथं काय काय घेतलंय, मला हे पुसायचं परत. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा आर्टिकल आपण घेतोय आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये याच्यात 2 टाइप्स आहेत. 2 टाइप्स मधील पहिला टाइप हा टोटली नॉट कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी आणि दुसरा पॉइंट हा टोटली कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. त्यामध्ये त्याचे 2 केसेस आहेत. आता त्या केसेस मधील महत्वाचा पॉइंट मास अंडरगोईंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी आणि त्याच्यामध्ये 2 केसेस, 2 पॉइंट्स आहेत. त्यामध्ये पहिला आहे मास टाईड टू अ स्ट्रिंग आणि दुसरा आहे मास टाईड टू अ रॉड. आता आपण मास टाईड टू अ स्ट्रिंगचं घेतोय. एक दोरी घेतली, दोरीला बॉब कनेक्ट केला आणि ती दोरी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये अशी फिरवली. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवत असताना ती दोरी किंवा तो बॉब एकदा खाली येतोय, मध्ये येतोय, वरती येतोय, त्याची पोझिशन बदलते. त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी चेंज होते, त्याच्यावरचं टेन्शन चेंज होतं. मग त्याच्या किमती किती मिळतात हे आपल्याला याच्यामध्ये त्या किमती काढत जायचं आहे. म्हणून यामध्ये काढलेली आपली पहिली किंमत, सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, टेन्शन ॲट पॉइंट ए इज 0. ए पॉइंटला टेन्शन 0 असतं. मग अप्पर मोस्ट पोझिशन ॲट पॉइंट ए टेन्शन 0 घेतलं आपण. इथं टेन्शन TA आणि mg या दोन्ही एकाच डायरेक्शन मध्ये आहेत, त्यामुळे प्लस येणार आहे. इज इक्वल टू mv²/r. सेंट्रिपेटल फोर्स, डाऊनवर्ड डायरेक्शनचं फोर्स आणि अपवर्ड डायरेक्शनचं फोर्स हे दोन्ही इक्विलिब्रियम आहेत, म्हणून हे फोर्स आपण दोन्ही इक्विलिब्रियम दाखवले. टेन्शन ॲट पॉइंट ए 0 आहे, हे इथं 0 ठेवलं आणि आपण त्याच्यावरून velocity at point A or uppermost position, that velocity is VA is equal to √rg एवढी किंमत आपण मिळवलेली आहे. खूप सोपं आहे. त्याच्या पुढे आपण लोअर मोस्ट पोझिशन ॲट पॉइंट बी हा पॉइंट घेऊयात. हेच पुसतोय मी आणि इथंच लिहितो लोअर मोस्ट पोझिशन. लोअर मोस्ट पोझिशन सेकंड पॉइंट, लोअर मोस्ट पोझिशन, लोअर मोस्ट पोझिशन और ॲट पॉइंट बी. आता सेम त्याचप्रमाणे करत जायचं आहे. इथं काय टेन्शन या पॉइंटला आपण बघतो, या पॉइंटची व्हेलॉसिटी काढायची. इथं टेन्शन 0 आहे त्याच्यावरून काढलं, पण इथं टेन्शन 0 नाही, इथं काहीतरी टेन्शन आपल्याला मिळणार आहे. पण या ठिकाणी याचं जे वेट आहे त्या बॉबचं, स्पेरिकल बॉडीचं, ते वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, त्यावेळेला टेन्शन हे अपवर्ड डायरेक्शनला आहे. या दोन्हीच्या डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं mg मायनस TB इज इक्वल टू mvb²/r. मागासारखं सेम आर्टिकल किंवा इक्वेशन आपण घेतोय. mg मायनस TB, mg प्लस TA घेतलेलं होतं, दोन्हीच्या डायरेक्शन सेम होत्या म्हणून. इथं दोन्हीच्या डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे mg मायनस TB इज इक्वल टू mvb²/r. आता इथं हे सोडवत जायचं आहे आणि हे सोडवत जाण्यासाठी आपल्याला डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी या दोन्हीच्या एनर्जीचा विचार करायचा आहे. ज्या वेळेला बॉब हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असा फिरत जातो त्यावेळेला इथं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी याच्यामध्ये बदल होत जातो. म्हणून इथं मी एक वाक्य लिहितोय, डिक्रीज इन किंवा नाऊ डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी, डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी किंवा इथं मायनस आहे, अगोदर आपण पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होते म्हणूया आणि नंतर
कायनेटिक एनर्जी घेऊयात. पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी डिक्रीज होते, म्हणून डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड, डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू कायनेटिक एनर्जी. आपल्याला पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज झालेली मिळते आणि ती कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. त्या दोन्ही इक्विलिब्रियम असतात. पोटेन्शियल एनर्जी जेवढी असते तेवढीच कायनेटिक एनर्जी असते. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हा, किंवा इथं मी पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh असतो, इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ke 1/2 m v स्क्वेअर मायनस 1/2 m va स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी मधला चेंज आपण घेतला. आता h किती आहे रे? mgh. पार्टिकल हा इथून इकडे गेलेला आहे या ठिकाणी,